तर नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहे ग्यानसू बाबाला. आपल्या या फुकटच्या चॅनलमध्ये सगळ्यात सहर्ष स्वागत असो ग्यानसू बाबाचं. ग्यानसू बाबा आहेत नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर साईडचे आहेत. तरी आपण त्यांना विचारूया त्यांचा अनुभव. तर चला, आपल्या स्टेजवरती घेऊन आलेला आहे, तसंच म्हणजे आपल्या फरशीवरती घेऊन आलेला आहे ग्यानसू बाबाला आपण. ग्यानसू बाबा, तुमचं आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत असो. तर तुम्ही मला थोडीशी तुमची माहिती स्टार्टिंगला दिली तर खूपच छान होईल. तर सांगा तुम्ही. चला, पहिले तर नमस्कार. मला तुमच्या चॅनलवरती बोलावलं म्हणून चला. मी कधी असं मला कोणी बोलावलं नाही. चला, माझं वय वर्ष 60. पण ठीक, छान वाटलं मला येऊन चॅनलवर. माझं नाव तसं तर मोहनदास करमचंद बाबूराव आहे, पण माझ्या गावातील लोक मला ग्यानशो असं म्हणतात, म्हणून मी ते माझं टोपण नाव चला ठेवलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो. तर असा सगळा विषय आहे पहा. आणि मी चला गाडी ड्रायव्हर आहे, विमल खातो. मला विमलन खरा लागते रोजचा. अच्छा, हो. तर मी तसं ऐकलं आहे तुमच्या इकडे थोडासा खर्राचा काहीतरी विषय राहतो, असा कोरडा खर्रा राहतो म्हणे. चला, तुला खरा नाही मालूम. चला, तुला पोट्टा का मी? आणि तू बोलता बोलता मगाशी म्हणला की मी कोल्हापूर साईडचा आहे. तुझे काय लिहू मी वाटलो कोल्हापूरचा? चला, मी कोल्हापूरचा नाही आहे, मी आपल्या चंद्रपूरचा. हा, चला ए रामू, गाडी काढ रे. हा, निघू का मी? नाही, तसं तुम्ही असं निघून जासाल तर सर आमच्या चॅनलवरती थोडस परिणाम पडेल आम्हाला. तसं असं तुमचा अपमानजनक आम्ही काही बोललो नाही तुम्हाला. चला, मला पहिले हे सांगा. मी तुम्हाला पहिले सांगून राहिलो की मी नागपूर साईडला राहतो, पण तुम्ही माझ्यासारखे काऊन बोलत आहात? अहो, तुम्हाला एक विचारतो मी. हा, आणि खपखपा आपण आपला इंटरव्ह्यू संपून टाकू का? खपा बोलायचं नाही पा. खपा एवढा वाईट शब्द आहे, तुम्हाला सांगतो. चला, खपा बोलायचं नाही. याच्या मागे एक स्टोरी आहे. खपखपा स्टोरी? बरं, काय याच्या मागची काय स्टोरी आहे सांगू शकता? चला, तुम्हाला सांगतो. माझ्या जवानीचे दिवस होते. मी माझ्या शेतात, माझ्याकडे 5 एकर शेत होतं माझ्या घरचं. तर चला, मी तिथं शेती करायचो. तर माझ्या शेतामध्ये निंदायला बाया वगैरे लावल्या. चला, माझ्या वयाची पोट्टी होती तिथं, ते रोजानं लावलेली. तर बाकीच्या बाया निंदत होत्या पटापटा. पण मी तिला बोललो की साला, तू काय हळूहळू निघते, खपखप निंद ना. तर साला ती तिच्या माबापाकडे गेली आणि बोलली की हा ह्यो मला खपखप बोलला. आता पुढचं सांगणं मागचं सांगणं फक्त इतकं की साला हा बोले मला खपखप बोलला. आता पंचायत बसली तिथे ही अशीच बोलते की साला हा मला खपखप बोलला. खपखप नाही, एवढा गोंधळ केला साला. माझ्या लग्नाला 4 वर्ष उशीर झाला. तुम्हाला सांगतो, खपखप नाही बोलायचं. खपखप नाही, लवकर करू आपण. आता खपखप म्हणजे काय अडचण नाहीच ना. खपखप म्हणजे तुमच्या निमित्तानं पटापट होऊ द्या. हा, हे आपल्याला मालूम. पण साला त्या पोट्टीले कोण सांगत? त्या पोट्टीले तिच्याच मायबापाने हाणलं. त्या साली तुला समजून राहिलं तो बोलो पोट्टा काय म्हणून राहिला. आणि तिचा नवरा पण गेला. आता ती विधवा आहे. मला या गोष्टीचा खंत आहे, पण साला आपल्याला काय त्याचं ते जाणू नाही का. तुम्ही पुढचा प्रश्न विचारा. तर ते काय करत होत्या खपखप? कशासाठी? काय काय निंदत होत्या, खुरत होत्या, वखरत त्या होत्या? आपल्या शेतात कापूस होता त्या काळाने. आणि सांगू काय तुम्हाला आणखी म्हणलं तर सोयाबीन होतं. सोयाबीन पण पेरलं होतं आपण शेती पण थोडीफार करत होतो. आणि नंतर मला नाद लागला आणि सगळं गेलं. हो. बरं, मला सांगा, तुम्ही चंद्रपूर साईडला मी असं ऐकलं की गँगस्टर जास्त राहतात म्हणे. हो, गँगस्टर नसतात आमच्या इकडे. चला, नक्षलवादी असतात. नक्षलवादी लोक आहेत. नक्षलवादी आहेत आमच्याकडे. तर आम्ही त्यांच्यासोबत गोट्या वगैरे खेळतो. तर ते माणसं वगैरे चांगले आहेत. चला, कसं असतं पा, काही अडचणी असतात प्रत्येकाच्या. जर त्यांच्यावरती समाधान भेटलं तर प्रत्येकाला चांगलं वाटतं. चला, भेटलं नाही तर प्रत्येकाची दुखते. तर तसाच विषय आहे नक्षलवाद्यासोबत आहे. दुसरा काही जास्त विषय नाही. बस. तुम्ही त्यांचा कधी कट्टा वापरला का? कट्टा नाही, आम्हाला मालूम नाही. चला, माझ्याकडे एक छर्याची बंदूक आहे. तर छर्याची बंदूक आपण वापरतो. आपण पण असं बोलू नाही शकणार. कसं तर तुमचा चालू आहे ना, त्यामुळे बरोबर सांगू नाही शकत आम्हाला असं. हा ना, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी तुम्हाला दाखवू शकतो. एखादी गोळी मारू का इथं?
नका नका मर नका तुम्ही असं करू नका. तुम्ही खूप डेंजर माणसं दिसता हो. तुमच्या राहणीमानावरून तुमचे केस फिस तर असे बॉडी बिडी. चला तुम्हाला काय सांगू, 302 पडली होती मायावर नाही का. चला काय झालं, माया गाडीसमोर 3 माणसं होते. चला ते रोड क्रॉस करत होते, ठीक आहे. मग चला ते रोडच्या बिचोबीच मध्ये आले. आता त्यांच्या अंगावर गाडी चढणार म्हणजे किती फुटपाथवर गेले. मग मला फुटपाथवर गाडी काढावी लागली, 5 माणसं गेली. अरे मग त्यामुळे चला माझ्यावर जरा 302 पडणार होते. पण जरासं मी थोडा हुल्या वाढवल्यामुळं थोडा मॅटर सॉल्व्ह झाला का तुमचा? होलिया वगैरे तुम्हाला म्हणजे तुमच्या आमच्या मित्रांना, पोलीस मित्रांनी तुम्हाला ओळखू नाही शकले आणि तुम्ही इकडे येऊन राहिले आमच्या इकडे. हो, आता चला त्याच्यामुळे मी इकडे आलो. पण मी इकडली भाषा शिकत आहो आणि मला वाटते की मला सोडून देतील बेगुना. आता माझ्या वयाचे राहिलेत किती, 50-60 वर्ष. माझं वय झाले 60 वर्ष. चला मला तेवढं काही बोलता येत नाही, पण चला मला तुम्ही तंदुरुस्त दिसता, असे म्हणजे नवजवान दिसता असे जरा. हा ना, मी मध खातो सकाळी, संध्याकाळी, रात्री, झोपायच्या आधी आणि उठल्याच्या नंतर मध खातो. चला खर्यामध्ये टाकू म्हणून माझी तब्येत 1 नंबर आहे. बर, तर मला सांगा तुम्ही हे केस का वाढवले तुम्ही? चला तुम्हाला केसाचं रहस्य तुम्हाला सांगू तर कसं आहे पहा, मला एक पोरगी लय आवडायची. आत्ताची म्हणजे 2 मिनिटाची गोष्ट आहे. तर चला मला आवडायची, तर तिचे खूप लांब केस, मला ते आवडले. काय केस? हो केस. पण चला ती मला बोलली की तुम्ही माझ्या बापाच्या वयाच्या. मग मी तिच्या आईला बोललो की हे काय तुम्ही शिक्षण दिले तुमच्या मुलीले. मग चला झाला असं की त्यांनी मला एक चप्पल बिप्पल मारली आणि केसाचा काही विषय नाही बा, त्या अशीच वाढवली. अच्छा, बरं तर मला सांगा तुम्ही हे बाबाचं कधीपासून करता? बाबाचं कसं आहे पहा, तुम्हाला मी सांगलं जसं की 302 चा ती कलम वगैरे, आणि मी गाडी वगैरे चालवतो. चला खर्रा बिर्रा खातो. मग खाता तुम्ही? नका मग आमच्या इकडे जरासा मावा चलते. मावा ते आपल्याला नाही जमत. चला असा विषय आहे सगळा, तर त्यामुळे थोडं 302 मुळे. मला एक तुमचा साथीदार म्हणत होता तुमच्या शेतामध्ये जरासे चंदनचे झाड वगैरे आहेत म्हणून. चला तुम्हाला पोचवत कोण आहे अशा खबरीची? आता तुम्ही तिकून इकडे आले म्हटल्यावर आमचे पण माणसं तिकडे असतील, तर तुमची पण काहीतरी थोडीफार खबर. चला खबर तर बरोबर आहे, पण सध्या जरा लॉस मध्ये चालू आहे. बहुतेक मला निघायला हवं. मी येतो. ए रामू, चला मला एक अजून महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ते येतो. आलो. आत्ताच आलेले आमचे आता बाबांना सांगितलेलं आहे बाबाच्या जवानपणीच्या गोष्टी आणि थोड्याफार त्यांना लागलेला मुलीचा छंद आणि खपाखपची गोष्ट सांगितलेली आहे त्यानं. खपाखप मागचा एक लय मोठा इतिहास आहे, ते इथं सादर केलेले आहे तुमच्या बाबांनी, आमच्या बाबांनी. तर भेटूया आपण आपल्या चॅनलवरती, फोकट का सल्ला या चॅनलवरती नवीन ब्लॉग घेऊन. तर मंडळी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड शेअर नाईट, करा जेवढं लव यू. गुड नाईट. या गुड नाईट.